कसा झाला प्रवास? प्रवास नको बाबा विचारू. हे आपले खेड्याचे रस्ते आणि ते नको नको बाबा, कंबर मोडता मोडता राहिली माझी. छी छी, फारच घाण. आरोही, पाणी आण ग मामासाठी. अरे कोणतं पाणी? साधं पाणी काय? साधं प्यायचं पाणी ते, हेच पाणी पितात आम्ही रोज. अरे तुम्ही पितात, पण मी हे म्हणतोय हे पाणी फिल्टरचं आहे का? नाही बाबा, फिल्टरचं नाही, हे हापशाचं पाणी आहे आपलं साधं. अरे 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 अरे, हे पाणी नको मला. हे पाणी घरात घेऊन जा. मी फक्त फिल्टरचंच पाणी पितोय. तू हमेशा म्हणतीस दादा काय येत नाही, काय येत नाही, यामुळे येत नाही. एक तर या खेडेगावात ना लाईटची सोय ना पाण्याची सोय, हे पाणी प्यायचं मी? हा? अरे मामा, पण आम्ही हेच पाणी पितो. अरे ताई याला सांगितलं ना कसं बोलायचं. हा, ए तू शांत बस. दादा तू थांब, तू नको काळजी करू, मी दुकानावर पाण्याची बाटली आणायला लावते तुला. जाय दुकानावर पाण्याची बॉटल आण. ह्याला 1-2 वर्षांना झाले जाऊन आणि फिल्टरच पाणी लागायले. वरून अपमान करायला आपला. आधी हेच पाणी पित होता की त्यो. अरे थांब थांब थांब, इकडे इकडे. फिल्टरचं पाणी प्यायचंय होय त्याला. चल. मामा, पाणी. हा शाबाश. मामा, मी उघडून देतो की, एवढं मायाच्याने होणार नाही होय. आता जरा बरं वाटलं मला.